मनुस्मृती जाणणाऱ्यांपैकी किती लोकांनी मनुस्मृती वाचले? एकानेही नसेल. आणि जो खरी ओरिजिनल मनुस्मृती वाचेल तो 100% जाळूच शकत नाही. किती लोकांनी वाचले मनुस्मृती? इथे बसलेल्या किती लोकांनी वाचले? एखाद दोन माणसं शोधावीच लागतील. आम्हाला माहितीच नाही आम्ही कोण आहोत. हिंदू आहे म्हणजे काय मला माहितीच नाही, त्यामुळे माझं प्रेमच बसत नाही. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शरद पोंक्षे नावाच्या ह्या माणसाने परवाच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्वत्तेचा अपमान केला आणि आता तोंडावर आपटला. माफी मागत फिरावं लागतंय आता त्याला. काय म्हणलं आता हा बाबा? तर त्याचं म्हणणं होतं की ज्यांनी मनुस्मृती जाळली त्यांनी ती कधीच वाचली नाही. आता मनुस्मृती ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली हे जगात सगळ्यांनाच माहिती आहे. 25 डिसेंबर 1927ला महाड या ठिकाणी महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन केलं होतं. सगळ्या लोकांच्या समोर केलं होतं. कशासाठी केलं होतं? काय म्हणणं होतं त्यांचं? समजून घेऊया या व्हिडिओमधून. आणि बाबासाहेबांचा अपमान करणारे हे मनुवादी लोक, यांचं नेमकं षड्यंत्र काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. नाहीतर 2000 वर्षे या देशावर जी गुलामी होती ती परत येऊ शकते. हा शरद पोंक्षे फार मोठा नट आहे असं लोक म्हणतात. वेगवेगळ्या ठिकाणी फिल्म्समध्ये वगैरे दिसत असतात ते. आता या सगळ्या आपल्या ग्लॅमरचा उपयोग खरं तर समाजामध्ये चांगुलपणा, प्रेम, आनंद, सहोदर्य या गोष्टी वाढवण्यासाठी उपयोग करायला पाहिजे असतात. पण हे तसं करत नाही. समाजामध्ये द्वेष कसं कालवता येईल, भांडणं कसे लावता येतील, हिंदू मुसलमानाचे हे कसं काय करता येईल हेच तो बघत असतो. इथल्या सगळ्या बहुजनांची माथी भडकवण्याचं काम हा करतो. आपल्या स्वतःच्या मुलीला तर पायलट बनवलं, उच्च शिक्षण दिलं, हायर एज्युकेशन, टेक्निकल एज्युकेशन, इंग्लिशमध्ये ती शिकली, बाहेरच्या देशात आता नोकरी करते. पण तुमच्या आमच्या पोरांच्या समोर हा बाबा मस्त असं भाषण देतो की तरुणांनो धर्म खतऱ्यात आहे बरं, आता हातात शस्त्र घेतलेच पाहिजे आणि शस्त्राशिवाय तर काहीच होऊ शकत नाही. हा धर्म तुम्हीच वाचवू शकणार. धर्म वाचवायला याची पोरगी नाही बोलवत. हा धर्म वाचवायला सगळ्या बहुजनांच्या पोरांना मॅड करण्याचं चाललेलं आहे. तर हा बाबा काय म्हणला होता आपण त्याच्यावर येऊया. त्याचं वाक्य जशाला तसं म्हणून दाखवते मी. बघा इथे दिसत असेल तुम्हाला. कुणालाही मनुस्मृतीमध्ये दुय्यम वागणूक देण्यात आलेली नाही. मनुस्मृती जाळणाऱ्यांनी ती वाचली नाही. जर वाचली असती तर ते मनुस्मृती जाळूच शकले नसते. म्हणजे थोडक्यात बाबासाहेबांच्या विद्वत्तेवर शंका घेतली, बाबासाहेबांच्या हेतूवर शंका घेतली. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते ते काय माफीवीर नव्हते. ते तुमच्यासारखे संघाच्या शाळेत शिकलेले लोक नव्हते की जे काहीही न वाचता व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमधून येणारं ज्ञान हे लोकांना सांगत बसतात आणि मग कळतं की अरे हे खोटं होतं, मग तोंडावर आपटतात. ते बाबासाहेब आंबेडकर होते. एक पुस्तक 10 वेळा वाचून त्याची परख करून त्याचा अभ्यास करून त्याच्यावरची पुस्तकं वाचून हजारो पुस्तकं वाचल्याच्या नंतर त्यांनी मत बनवलेलं आहे. या देशाचे कायदे कानून बनवलेले आहेत. भारत स्वतंत्र झाला तेव्हा या देशाचे नियम बनवण्याचं काम त्यांनी केलं. कॉन्स्टिट्यूशन लिहिलं. ते काय असं समजता तुम्ही त्यांना की त्यांनी न वाचताच एखादं पुस्तक जाळलं? अरे त्यांनी ते पुस्तक जाळलं याचा अर्थ त्यांनी ते पुस्तक वाचलंय आणि त्यांनी त्याचे दाखले खूपदा दिलेले आहेत. खूपदा सांगितलेलं आहे की काय प्रॉब्लेम आहे या पुस्तकामध्ये. प्रत्येक ओळीचा अर्थ सांगितलेला आणि काय काय कसं कसं हे शोषणात्मक आहे. यांनी कसं 2000 वर्षाचा कलंक कसा बहुजनांच्या माथी लावलेला आहे. काही विशिष्ट अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या सगळ्या समाजावर काय प्रकारचा कलंक यांनी लावलेला आहे जो की निघून जाणं खूप अवघड आहे. हे त्यांनी सगळं लिहून ठेवलेलं आहे. जरा पुस्तकं वाचायची त्यांची म्हणजे तुम्हाला कळलं असतं. आणि त्यांनी हे सगळं वाचलं जेव्हा त्यांचा विश्वास बसला की आपल्या अख्ख्या देशाच्या अधोगतीचं एकमेव कारण आहे ते म्हणजे ही जाती व्यवस्था, ही उतरंड, ही चातुर्वर्ण्य व्यवस्था जी अजून पण गेली नाही. अजून पण लोकांना वाटतं की एका जातीतले लोक लई भारी असतात, मग ते काय की त्याच्या खालचे जे असतात ते फक्त युद्ध वगैरे करण्यासाठी लईच भारी असतात आणि मग त्याच्या खालच्यांनी तर सगळ्यांची सेवाच करायची. मग त्यांना काय अधिकार आहे आणि मग त्यांनी वरती जायचं नसतं, त्यांनी वरच्यांच्यासोबत लग्न बिग्न करायचे नसतात. हे सगळं आजही चाललेलं आहे समाजामध्ये. मग तेव्हा किती असेल? बाबासाहेबांना तर त्यांनी सांगितलेला आहे अनुभव
आईचे अनुभव सांगितलेले आहेत. नवीन कपडे घालता येत नव्हते, फाटके कपडे घालावं लागायचे, स्वच्छ तळ्याचं पाणी पिता यायचं नाही, घाणेरड्या ठिकाणी पाणी प्यायला त्यांना थांबवलं होतं एका वेळेला. हे सगळे अनुभव कशामुळे आले? बाबासाहेबांनी सगळा जेव्हा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं एक पुस्तक आहे याच्यामध्ये हे सगळं लिहिलेलं आहे, आणि ते पुस्तक म्हणजे मनुस्मृती. आणि त्या मनुस्मृतीमध्ये काय काय लिहिले हे पण सांगते पुढे. आणि मनुस्मृतीमध्ये म्हणे भेदभाव कधीच नव्हता. अरे बाबा, अजूनही बाबा बुवा त्या कीर्तन प्रवचनामध्ये सांगत असतात की अमुक जातीचा जन्म, ब्राह्मण जातीचा जन्म ब्रह्मदेवाच्या मुखापासून झाला. मग बोलणारे म्हणतात काय थुकून झाला का ओकून झाला. मग म्हणे क्षत्रिय जातीचा जन्म हातापासून झाला. आता इथून कसं काय पडले तर काय माहिती. मग जांघापासून काही पडले, मग पायापासून काही पडले. अरे हे मी मनाने नाही सांगत आहे, हेच आमच्या आजी आजोबांनी प्रवचनातून ऐकलंय. आजही लोक ऐकतात. हे बघा पेंग्विनचं पुस्तक एकदम परफेक्ट दाखवले त्यांनी. हे काय म्हणतात, ह्याला काय म्हणतात? यालाच म्हणतात भेदभाव, यालाच म्हणतात उतरंड. अरे आजही सगळीकडे मोठ्या प्रमाणावर गावाखेड्यामध्ये तुम्ही जा, हिणवलं जातं की तुमचा जन्म तर पायापासून झालेला आहे त्याच्यामुळे तुम्ही जास्ती नका हे करू, तुमचा जन्म तर असा आहे त्याच्यामुळे तुम्ही घोडीवरून नका हे करू. अट्रॉसिटीज किती वाढत आहेत. आणि हे सगळं जे आहे ते या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. मनुस्मृती काय काय लिहिलेलं आहे ते पण वाचून दाखवते. महिलांसाठी तर इतकं भयंकर आहे त्या मनुस्मृतीमध्ये की महिलांनी तर सगळ्यात पहिले जाळली पाहिजे. मग तुम्ही ब्राह्मण जातीतले असा, क्षत्रिय असा, वैश्य असा, शूद्र कुठलेही वर्णामध्ये असा तुम्ही. आणि हे सगळे बनवले कोणी बनवले असेल? ज्यांच्याकडे सगळ्यात जास्त अधिकार आहे त्यांनीच बनवले. एखादी ज्यांना काहीच अधिकार नाही आहे समजा, तेव्हा जे शूद्र समजले जाणारे लोक होते, त्यांना काहीच अधिकार नव्हते, त्यांनी बनवले असू शकतात का हा नियम? नाही. नियम कोण बनवले? ज्यांनी सगळ्यात जास्त अधिकार स्वतःकडे ठेवले त्यांनीच नियम बनवलेत. आणि काय काय म्हणलेलं आहे मी तुम्हाला सांगते स्त्रियांबद्दल थोडक्यात काही गोष्टी सांगते. हां, लक्षात ठेवा हे मात्र. बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितले त्याची कारणं महिलांसाठी तर अत्यंत वाईटच लिहिलेलं आहे बऱ्याच गोष्टी. अध्याय 9 श्लोक 3 काय म्हटलेलं आहे? स्त्रीला कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नसेल. पिता रक्षती कौमारे भारता रक्षती यौवने पुत्रो रक्षती वार्धक्ये न स्त्री स्वातंत्र्यम अर्हति. स्त्रीला स्वातंत्र्य नाही देता येत. लहानपणी वडील, तरुण झाल्याच्या नंतर लग्न झालं की नवरा तिला पाहिल. म्हणजे आणि तुम्हाला माहिती आहे आता जेव्हा मुलगी लहान असते तिला बापालाच विचारून सगळीकडे करावं लागतं. काय जाऊ का, इकडे जाऊ का, तिकडे जाऊ का, परमिशन. आईला पण तेवढा अधिकार नसतो जेवढा वडिलांना असतो. लग्न झाल्याच्या नंतर नवऱ्याला विचारल्याशिवाय कुठे जाता येत नाही. नवरा समजा नसेल तर लेकराला विचारल्याशिवाय कुठं जाता येत नाही. लेकराने म्हटलं नाही पोरगा मुलगा म्हणजे असं करत बाईला हे कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य देता येत नाही, देऊ नये असं म्हणून लिहिलेलं आहे. बरं, पुढचा श्लोक भयंकर आहे. अध्याय 5 श्लोक 147 स्त्रीने कधीही स्वतंत्रपणे वागू नये आणि तिने स्त्रीच्या अधीन राहावे असं म्हटलेलं आहे. प्रमुख कर्तव्य सांगितले त्याच्यात. अध्याय 5 श्लोक 154 स्त्रीचं सगळ्यात पहिलं जर का कर्तव्य असेल ते म्हणजे पतीची सेवा करणे. आता आजही तुमच्या आमच्या घरात सगळ्या बायकांनी हेच तर ऐकलेलं आहे, पती हा परमेश्वर असतो. पत्नी देवी असं कधीच म्हटलेलं नाही. ऐकलंय का तुम्ही पत्नी म्हणजे देवी? कधी नाही ऐकलं. मग सांगितलं जातं नवऱ्याच्या पाया पडावं सकाळी उठलं की, असं असं भाग्य लाभतं. प्रवचनांमध्ये अनेकदा कानावर पडलेलं आहे इकडून तिकडून जेव्हा सुरू असतं तेव्हा. मग हे कशातून आलं? मनुस्मृतीतून आलं. मनुस्मृती काय म्हणते? पती चांगला असो किंवा वाईट तिने सेवाच करावी. म्हणजे नवरा बेवडा असला, बाहेरख्याली असला, मारझोड करणारा असला, भांडणं करणारा असला, विकृत असला, तरी पण बाईनी काय करायचं? त्याला परमेश्वरच मानायचं. अरे कुठला नियम आहे? म्हणून तर बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली. पुढे अध्याय 9 श्लोक 17 स्त्रिया स्वभावतात चंचल आणि विश्वास ठेवण्यास पात्र नसतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे तुमच्या आईवर, तुमच्या बहिणीवर, तुमच्या बायकोवर डाऊट घ्या असं म्हटलेलं आहे. अरे ज्यांनी तुम्हाला जन्म दिला तिच्यावर डाऊट घ्यायला शिकवती ही मनुस्मृती. बरं, अशा अजून असंख्य गोष्टी आहेत. एखादा गुन्हा झाला, समजा चोरी झाली,
तर चोरी झाली तर शिक्षा सगळ्यांना सारखी आहे का हो? एखाद्या व्यक्तीने समजा 10,000 रुपये चोरले, नाही, मनुस्मृती काय म्हणते, त्या व्यक्तीची जात बघा. अच्छा, ब्राह्मण आहे का, मग कमी शिक्षा आहे. क्षत्रिय आहे का, मग थोडीशी शिक्षा जात आहे. शूद्र असेल तर सगळ्यात जास्त शिक्षा. शूद्र असेल तर छोट्या छोट्या गोष्टीसाठी शिक्षा. रस्त्याने जाता येत नाही, तुमचे पाऊल हे करता येत नाही, तुम्हाला रस्त्याने थुकता येत नाही, तुमची सावली दुसऱ्यावर पाडता येत नाही. हे कशातून आलं? आजही लग्न होताना वधूवर सूचक मंडळामध्ये जातीतच लग्न होतात. मग मनुस्मृतीनेच तर भेद निर्माण केले म्हणून तर जातीत लग्न होतात, नाहीतर झाले असते का? नसते झाले. आणि एवढं सगळं करून असे तर इतके दाखले देता येतील. कधीतरी ह्या माणसांनी, संघाच्या लोकांनी कधीतरी स्वतः गोष्टी वाचाव्या आणि मग ठरवाव्या. आणि अशा प्रकारे हिणवून बोलू नका. तुम्हाला असं वाटत असेल की भाजपची सत्ता आलीवरती म्हणजे आपण काही पण बोलू शकतो. अरे इथे जिवंत लोक आहेत, इथं जागृत लोक आहेत, ते बोलत आहेत. कालही अनेक लोकांनी बोलले, शेवटी मग माफी मागायला लागली की मी माफी मागतो. म्हणजे मनुस्मृतीमध्ये भेद होता म्हणजे तू जे बोलला होता आधी ते सगळं खोटं होतं. हे काय म्हणलंय, आंबेडकरांचं तर नाव घेतलंच नव्हतं त्यांनी, पण मनुस्मृतीचं समर्थन करत असतानाच म्हटलं होतं ना, शेवटी माफी मागावी लागली. म्हणजे मनुस्मृतीवर यांनी आजपर्यंत जे ज्ञान दिलं ते खोटं होतं. अजूनही समज आपल्यापर्यंत पोचवलं जातं मनुस्मृती सगळ्यात चांगली, मनुस्मृती असं, चातुर्वर्ण्य व्यवस्था किती भारी. अरे याच्यातून बाहेर पडा, तुमच्या लेकरांना खूप शिकवा, नवीन नवीन टेक्नॉलॉजी हे ते. कारण आपल्या देशामध्ये ह्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये हा समाज अडकलेला होता म्हणून प्रगतीच नाही करू शकला. त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण देते, दिव्याचा शोध, त्या वाफेच्या इंजिनाचा शोध लागला तेव्हा या देशामध्ये काय चाललेलं होतं 1848ला. तेव्हा या ठिकाणी शाळा सुरू करण्यासाठी, बहुजनांना शाळेमध्ये नेण्यासाठी आपले महात्मा फुले हे झगडत होते. अंगावर शेण त्यांच्या मारलं जात होतं की शाळेत कशाला पाठवत आहे सगळ्यांना म्हणून. आणि तिकडे अमेरिकेमध्ये दिव्याचा शोध लागला, एडिसननी दिव्याचा शोध लावला. इकडे नाही लागला ना शोध. इकडे ते इसवी सन पूर्वच्या काळामध्ये पहिल्या 2-3 शतकामध्ये शोध लागले. शून्याचा शोध लागला, पायथागोरस वगैरे एवढे विद्वान लोक. त्याच्यानंतर आली मनुस्मृती, त्याच्यानंतर आले हे सगळं. ही व्यवस्था उतरंड यांनी आणली सगळ्यांनी. आणि ही उतरंड आल्याच्या नंतर सगळे शोध थांबले ना तिथेच, काहीच वाढू शकलं नाही. जगभरामध्ये सगळे प्रकारचं नंतर मग भारत स्वतंत्र झाला, मग सगळ्यांना शिक्षण खुलं झालं. मग कुठे परम कम्प्युटर आपण बनवला, मग चंद्रयान वगैरे बनवला, मग मंगळावर, आता कुठं आपण शिकतोय आणि आता परत आपल्याला मागे नेत आहेत. समजून घ्या यांचं षडयंत्र, याच्यातून बाहेर या. यांच्या कुठल्याही प्रवचनांना कधीच नका जात जाऊ, यांचे नाटकं पण नका बघत जाऊ. कारण हे असलंच घाणेरडं. पोरीला आपल्या पायलट, कधीतरी ते म्हणतात का भाषणामध्ये, खूप शिका पोरं हो, पायलट बना, सायंटिस्ट बना, डॉक्टर बना. नाही, तसं नाही म्हणणार ते. धर्म खत्र्यात आहे, मुसलमानांकडून हे नका घेऊ, हिंदूंकडून हे घ्या. अरे याच्यामध्ये तुमच्या लेकरांना अडकवून पागल बनवणं चाललेलं आहे, समजून घ्या. आज इथेच थांबते. धन्यवाद.